नमस्कार. आज आपण दत्त जयंती या सोहळ्याच्या निमित्तानं थोडंसं पाहणार आहोत. उद्या गुरुवार दत्त जयंती आहे. दत्त जयंती आपणा सर्वांना माहिती आहे. तसेच भगवान दत्त किंवा दत्त गुरु, दत्तात्रेय अशा विविध नावाने आपण त्यांना ओळखतो. अशा या दत्तांसंदर्भात आपल्याला बऱ्याच आख्यायिका माहिती आहेत किंवा आपण ऐकलेलं आहे. बऱ्याच लोकांनी दत्तांना गुरु केलेला आहे. त्यांच्या संदर्भानं काही पंथ चालतात, काही संस्था चाललेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळं आपण का पाहतो? त्यांना एवढं मोठं स्थान मानवी जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. हे कशासाठी? हे आपण या निमित्तानं थोडंसं अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्येही असं म्हटलेलं आहे की मातृमान, पितृमान, आचार्यवान पुरुषो वेदः. म्हणजे योग्य आईबाप आणि योग्य गुरु मिळायला सुद्धा सद्भाग्य लागतं. योग्य आईबाप आणि योग्य गुरु मिळाले तर खूप मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि दत्तात्रेयांच्या बाबतीमध्ये हेच झालं होतं. त्यांना अत्री अनुसयासारखे आईवडील मिळाले होते. आपल्या सर्वांना अत्री ऋषी माहीत आहे. अत्री अनुसयेचा पुत्र म्हणून दत्तात्रेयांच्याकडं पाहिलं जातं. परंतु अत्री ऋषी असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये अत्री ऋषी एक खूप मोठे महान असे ऋषी होते, ज्यांनी असं विशिष्ट प्रकारचा समाज निर्माण केला होता. त्या काळामध्ये, त्या अत्रींच्या काळामध्ये असं म्हटलं जातं, प्राचीन वेदांमध्ये वगैरे वर्णन आहेत की अत्रींच्या काळामध्ये लोकशाही अस्तित्वात होती. खरं तर पाया लोकशाहीचा अत्रींनी घातला असं म्हटलं जातं. त्या काळामध्ये अशा या अत्रींच्या पोटी दत्तात्रेयांसारखा पुत्र जन्माला आला. त्यांना 4 मुलं झाली. त्यातला 4 नंबरचा दत्तात्रेय होता. आता दत्तात्रेयांचा जन्म झाला असं जे घडलं ते अत्री म्हणजे 3 गुणांचं ज्यांच्यामध्ये एकत्रीकरण होतं. पण त्या 3ही गुणांवर त्यांनी विजय मिळवला होता. सत्व, रज आणि तम हे 3ही गुण प्रत्येकाकडे असतात. सात्विकता असते, रजस्विता असते आणि तमोगुण पण असतो. राजसगुण असतो, तमोगुण पण असतो. सात्विक, राजस, तामस असे 3 गुण असतात, प्रत्येकाकडे असतात. पण प्रत्येकजण त्याचा योग्य वापर करतो असं नाही. आपण त्या गुणांचा योग्य वापर केला पाहिजे हे अत्रींनी दाखवून दिलं होतं. अत्रींच्या जीवनामध्ये 3 गुणांचा मिलाप होता. आणि अनुसया म्हणजे जिच्याजवळ स्त्रीकडं असूयाही असतेच, असूया नाही अशी स्त्रीच सापडत नाही. पण अनुसया ही अशी होती की जिच्याजवळ नावाला सुद्धा असूया नव्हती, द्वेष नव्हता. अशी ही अनुसया, अशा ह्या अत्री अनुसयाच्या पोटी, म्हणून तर म्हणतो ना असे आई वडील मिळायला भाग्य लागतं. तसं ह्या दत्तात्रेयांना अत्री अनुसयासारखे आई वडील लाभले होते आणि त्यांच्या पोटी दत्तगुरूंसारखा पुत्र जन्माला आला. पुराणांमध्ये अशी एक कथा आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश, अनुसया ही सती होती, सात्विक होती, पतिव्रता होती. आणि खरंच ती आहे म्हणतात तशी आहे का हे पाहण्यासाठी, तिची परीक्षा घेण्यासाठी 3ही देव गेले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3ही देव भिक्षा मागण्यासाठी म्हणून गेले. आणि मग त्यांनी भिक्षेकरेचं रूप धारण केलं आणि गेले. आता भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी अनुसयाला हाक मारली, भिक्षा मार्ग माय. आणि भिक्षा काय मागितली तर तू आम्हाला नग्न होऊन भिक्षा घाल असं त्यांनी अट घातली. अनुसयाला क्षणभर प्रश्न पडला. ती पतिव्रता तर होतीच, पण आपण पाहिलंय की ती गुणांची, सौजन्याची पुतळी होती. आजच्यासारखं नव्हतं. तिनं क्षणभर विचार केला आणि विचार करून तिनं ठरवलं. आणि मग तिनं काय केलं? आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर, आपल्या सात्विकतेच्या जोरावर तिनं त्या 3ही देवांना लहान बालकं केलं, छोटी बाळं केलं. आणि छोटी बाळं करून त्यांना तिनं भिक्षा देण्याचं काम पूर्ण केलं. पण ही छोटी बाळं केल्यामुळे तिनं मुद्दाम ते तिनं लक्षात आलं आणि तिनं स्वतःजवळच ठेवली होती. नारदांना हे समजलं. नारदांनी त्या 3ही देवतांच्या पत्नीनं जाऊन सांगितलं की असं असं अनुसयेनं तुमच्या पतींना अशी लहान बालकं केलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर ह्या 3ही देवता, पार्वती, विष्णू, लक्ष्मी आणि ब्रह्मदेवांची पत्नी, ह्या 3घीही तिथं आल्या आणि 3घींनीही अनुसयेला विनंती केली की काय कर, आमचे पती आम्हाला परत दे. मग ते विनवणीनंतर अनुसयेनं ह्या 3ही देवतांना त्यातून मुक्त केलं आणि त्यांना पुन्हा देव करून त्यांच्याबरोबर पाठवलं. जाता जाता या 3ही देवांनी तिला आशीर्वाद दिला की तू आम्हाला बालस्वरूप दिलंस, तू आमची आई झालीस आणि म्हणून आम्ही 3घंही एकत्वाच्या रूपात तुझ्या पोटी जन्म घेऊ असा आशीर्वाद देऊन हे 3ही देव निघून गेले असं म्हटलं जातं.
आणि मग त्याच्यानंतर जो जन्माला पुत्र आला तो तिन्ही देवांचा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणात्मक म्हणजे 3 गुणांचं एकात्मिक स्वरूप असलेलं म्हणजे सत्वरजतम. तिन्ही देवतांचं एकत्र वास्तव्य असलेला म्हणजे सत्वरजतम गुणांचा ब्रह्मा विष्णू महेशाचं एकत्रित अस्तित्व असलेल्या देवता म्हणजे दत्तात्रेय. हे व्यक्ती माणूस म्हणून जन्माला आले, अत्रींच्या पोटी जन्माला आले. आणि मग त्यांनी जे काम केलं, कारण अत्रींचं काम सांभाळण्यासाठीच हा पुत्र जन्माला आलेला होता. मग ही झाली रूपक कथा. पण या रूपक कथेची मूळ कथा काय असावी असं सांगितलं गेलं वेदांनी. ही रूपक कथा, कारण आपल्या पुराणांमध्ये रूपक कथा प्रचंड आहेत, प्रचंड आहे, ज्याचे अर्थ फोडता फोडता आपलं आयुष्य संपून जाईल. मग हे असं म्हणतात की अत्रींचं जे कार्य चाललं होतं, समाजकार्य, सांस्कृतिक कार्य, दैवी काम चालू होतं, हे काम कशा प्रकारे चाललेलं आहे आणि ते काम पुढं जायचं असेल तर काय करावं लागेल हे पाहण्यासाठी असं म्हणतात की हे तिन्ही देव बालस्वरूपामध्ये आले आणि बालस्वरूपामध्ये येऊन त्यांनी ते काम पाहिलं असं कथेमध्ये आहे. आणि ते कार्य पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे एवढं मोठं काम हे अत्री आणि अनुसया पती पत्नी करतायत. सामाजिक काम, सांस्कृतिक काम, वैचारिक काम, घराघरातील लोकांपर्यंत विचार नेऊन पोहोचवत आहेत. ते स्वतः शांत आहे, समाज शांत बनवण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं पाहिल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की यांच्या पोटी असा एक पुत्र जन्माला यायला हवा, हे काम पुढं तसंच कायम चालू राहायला हवं. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की नंतर त्यांच्या पोटी 3 गुणांचा एकात्मिक असा देवता स्वरूप असणारे दत्तात्रेय यांचा जन्म अत्री अनुसयीच्या पोटी झाला असं या मूळ कथेमध्ये म्हटलं जातं. खरं तर हे दत्तात्रेय जन्माला आले हे यांचं अत्री अनुसयीचं कार्य करण्यासाठीच. समाजामध्ये त्यांचं जर तुम्ही कालखंड पाहिला अत्री अनुसयीचा, त्यांनी जे केलेलं कार्य पाहिलं तर तुम्हाला ते वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्येच पाहायला मिळेल त्यांचं कार्य कशा स्वरूपाचं होतं, समाज कसा डेव्हलप झालेला होता, समाजामध्ये कशा प्रकारच्या विचारधारा सुरू होत्या, हे सगळं आपल्याला तिथं पाहायला मिळेल. आता या दत्तात्रेयांच्या असं तिन्ही देवतांचं वास्तव्य होतं. तर ब्रह्मा म्हणजे सर्जन शक्ती, सर्जन म्हणजे निर्मिती, नवनवीन प्रयोग करणं, नवे नवे विचार देणं, नवीन नवीन लोकांच्या जीवनामध्ये गोष्टी आणणं, ह्या गोष्टी करण्याचं काम दत्तात्रेय करत होते. म्हणजे मुळात अत्री अनुसया करत होते, हे काम पुढं नेण्याचं काम दत्तात्रेयांनी करावं किंवा केलं. म्हणजे सर्जकता त्यांच्यामध्ये होती, नाविन्यता त्यांच्यामध्ये होती, हे गुण होते दत्तात्रेयांच्याकडे. त्यांनी ते कार्य केलं. म्हणून ब्रह्मदेव, विष्णू ही पोषण देवता, पोषण करणारी देवता आहे. समाजाचं पोषण त्यांनी केलं, समाजातल्या लोकांना डेव्हलप केलं, त्यांच्यामध्ये प्रेम विचार भरले, लोकांनी जगावं कसं हे शिकवलं, लोकांची जीवनं त्यांनी डेव्हलप केली. म्हणून पोषणाचं काम केलं. आणि संहार, वाईट विचारांचा संहार, दुर्गुणांचा संहार, वाईट वृत्ती नष्ट करण्याचं काम दत्तात्रेयांनी समाजामधून केलं. आणि असा हा समाज त्यांनी तसाच पुढं जोपर्यंत ते होते तोपर्यंत डेव्हलप केला. आणि म्हणून ह्या तिन्ही देवतांचं वास्तव्य त्यांच्यामध्ये दिसतं. आपण बघतो दत्तात्रेयांच्या 2 हातामध्ये, एका हातामध्ये कमंडलू आहे आणि एका हातामध्ये माळ आहे. तर कमंडलू आणि माळ हे ब्रह्मदेवांचं प्रतीक आहे. कमंडलूमध्ये पाणी असतं, पाणी हे जीवन आहे. कोणतीही गोष्ट निर्माण केली, निर्मिती झाली तर त्याच्यामध्ये जिवंतपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये प्राण असला पाहिजे, तर त्याला किंमत आहे. हातामध्ये कमंडलू हे जिवंतपणाचं प्रतीक आहे. मानव्यातला जिवंतपणा, सृष्टीमधल्या इतर गोष्टींचा जिवंतपणा, इव्हन त्याच्यामध्ये समाजामध्ये असणाऱ्या विविध कला त्या जिवंत नसतील तर त्या कलेला काय उपयोग आहे. जसं मानवी शिल्प जिवंत असेल तर त्याला अर्थ आहे, तसा इतर समाजामध्ये असणाऱ्या ज्या इतर कला होत्या, शिल्पकला, चित्रकला, असंख्य कला होत्या त्या काळामध्ये. ह्या कलांचे नमुने पाहायचे असतील तर आपल्याला भारतीय मंदिरांमध्येच जावं लागेल. भारतभर फिरलात तर तुम्हाला ह्या विविध कला पाहायला मिळतील कशा प्रकारच्या आहेत. याचं जिवंतपणा आहे. आणि माळ हे भक्तीचं प्रतीक आहे. माळ हे भक्तीचं, आपण जपमाळ ओढतो, देवाच्या नावाचा जप करतो. गळ्यामध्ये, विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, देवतांच्या माळामध्ये गळ्यांमध्ये विविध प्रकारच्या माळा आहेत. माळ हे भक्तीचं प्रतीक आहे. कोणत्याही कार्यामध्ये भक्ती नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. कुठलीही कला ईश्वर चरणी अर्पण केल्याशिवाय ती समृद्ध होऊ शकत नाही आहे. तसंच माणसानं सुद्धा विचार करणं आणि हे विचार दैवी असणं आणि ईश्वराच्या साक्षीनं, ईश्वर भक्तीनं करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून माळ हे भक्तीचं प्रतीक आहे. दुसरं आहे शंख आणि चक्र. शंख ध्वनी प्रेरक आहे आणि चक्र गतिसूचक आहे. ध्वनी प्रेरक आहे म्हणजे हा जो चांगल्या विचारांचा ध्वनी आहे, शंख ध्वनी लांबवर जातो असं म्हणतात. हा जो चांगल्या विचारांचा ध्वनी आहे तो ध्वनी जगाच्या पाठीवर सगळीकडे पोहोचला पाहिजे हे सांगण्याचं काम हा शंख करतो. तर चक्र गतीचं प्रतीक आहे. त्या काळामध्ये समाजामध्ये ब्राह्मण आणि राजा समाजापर्यंत विचार घेऊन पोहोचत होते, म्हणून समाज तसा झाला होता.
म्हणून समाज चांगला होता. हे ब्राह्मणानं आणि राजानं समाजापर्यंत विचार घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. ही त्या काळामध्ये परंपरा होती. ही परंपरा डेव्हलप केली होती. त्या काळामध्ये अत्रींनी, अनुसयेनं, त्यानंतर दत्तात्रेयांनी ह्या समाजामध्ये प्रचलित प्रथा सगळ्या चालू केल्या होत्या. लोकांना जगायला शिकवलं होतं, वागायला शिकवलं होतं. म्हणून गतिसूचकतेनं चक्रासारखं फिरत राहणं, चांगल्या विचारांसारखी फिरत राहणं हे स्वतः दत्तगुरूंनीही केलं आणि सगळ्या लोकांना करायला लावलं. हे काम त्या काळामध्ये विष्णूचं जे होतं, निव्वळ पोषण करणं म्हणजे खायला प्यायला घालणं नाही आहे, तर विचारांचं पोषण करणं, वृत्तीचं पोषण करणं हे गरजेचं होतं. आणि तिसरं म्हणजे हातामध्ये आहे तो डमरू आणि त्रिशूळ. ही शंकराची आहेत शस्त्र आहेत. तर डमरू म्हणजे संगीताचं प्रतीक आणि त्रिशूळ म्हणजे संहाराचं प्रतीक. ती दोन्ही गोष्टी संगीतासह संहार हा असला पाहिजे. हे चांगलं काम करत असताना जीवनात एक प्रकारचं संगीत असलं पाहिजे आणि ते संगीत डमरूच सुचवतो. तर या संगीतासह संहार, वाईट विचारांचा, दुर्गुणांचा, दुर्विचारांचा संहार करता आला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. म्हणजे इतके चांगल्यासाठी धटाशी धट, निघटाशी निघट. चांगल्यासाठी चांगले, ठकास ठक आणि महाठकास महाठक, ठकास ठक आणि महाठकास महाठक असलं पाहिजे. हे जमलं पाहिजे माणसाला. अपराध मान्य केले पाहिजे, पण किती, त्याला काही मर्यादा असली पाहिजे. कृष्णाने सुद्धा शिशुपालाचे 100 अपराध मान्य केले, त्यानंतर नाही, त्यानंतर त्याला संपवला. हे मानवाला जमलं पाहिजे. इव्हन ईश्वरी कार्य करणाराला हे जमलं पाहिजे. कारण दत्तगुरू अशा प्रकारचं दैवी कार्य करत होते, विचारांचं काम करत होते. त्यांनी समाजाला विचार गुरु दिले, आदर्श दिले, समाज उभा केला, हे सगळं केलं. भक्तीच्या ह्याच्यामध्ये एक कथा सांगितली जाते की एकदा अकबर बादशाह आपल्या तानसेनाचा जो बादशाह होता, त्या तानसेनाचा जो मूळ बादशाह होता, त्या बादशाहनं एकदा तानसेनाच्या गुरूंचं म्हणजे हरिदासांचं भजन ऐकलं. आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी तानसेनाला बोलवून घेतलं आणि तानसेनाला म्हणाले की अरे, तुझं पण मी संगीत ऐकलेलं आहे, तुझ्या संगीतापेक्षा तुझ्या गुरूंचं संगीत खूप चांगलं आहे. असा काय फरक आहे तुझ्या गुरूंच्या संगीतांमध्ये तुझ्यामध्ये? खरं तर गुरूंपेक्षा तुझं चांगलं असायला हवं होतं, मग हे कसं काय? त्यावेळेला मग जे तानसेनानं सांगितलं, बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते म्हणाले की माझे गुरु जगदीश्वरासाठी गातात, माझे गुरु जगदीश्वरासाठी गातात आणि मी दिल्लीश्वरासाठी गातो, म्हणजे बादशासाठी गातो. त्यामुळं जो दिल्लीश्वरामध्ये आणि जगदीश्वरामध्ये फरक आहे तो माझ्या आणि माझ्या गुरूंच्या गाण्यात राहणारच आहे. त्यात जर भक्ती नसेल तर ते गाणं गुरूंपेक्षा श्रेष्ठ नाही होऊ शकत. ते कुणासाठी गातो हे महत्त्वाचं आहे. तसं आपण काम कुणासाठी करतो? कुणासाठी करतो? स्वतःसाठी करतो का? स्वार्थासाठी करतो का? कोणताही चांगला विचार स्वार्थासाठी असलाच पाहिजे, तसंच समाजासाठी असला पाहिजे, इतरांसाठी असला पाहिजे. आणि हे प्रचंड अत्री अनुसयांनी सुरू केलेलं काम दत्तगुरूंनी ते पुढं नेलं, केलं, समाजामध्ये डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये महानता आणि नम्रता खचाखच भरलेली होती. ह्या 2 गुणांच्या जोरावर ते खूप मोठे झाले आणि हेच गुण माणसामध्ये आले पाहिजेत हे त्यांनी सांगितलं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असंख्य गुरु केले. दत्तात्रेयांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये असंख्य गुरु केले. त्याचप्रमाणे आपण आजही बघतो की आजही आपण दत्तगुरूंना गुरु मानतो आणि त्यांना गुरु करणारे प्रचंड समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रात लोक पाहायला मिळतात. आणि त्याच अनुषंगानं दत्तात्रेयांना समोर ठेवून स्वामी समर्थ असतील, गोंदवलेकर महाराज असतील, तुमचे शंकर महाराज असतील आणि असे कित्येक जण आहेत ज्यांनी दत्ताची भक्ती सांगितली, असे गुरु असतील. अशांनी सुद्धा दत्तभक्ती का सांगितली तर दत्तगुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तगुरूचे स्मरण करा हो, दत्तगुरूंचे स्मरण करा. हे गुरु का माना तर माणसाच्या जीवनामध्ये गुरु असला पाहिजे. आणि आदर्श गुरु, महान गुरु कसे असावे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दत्तगुरू आहेत. आणि त्यामुळे आज आपण बघतो की म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की गुरु म्हणजे निव्वळ त्यांची भक्ती करणं वगैरे नाही आहे, तर दत्तगुरूंनी जे काम केलं ते काम करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे असणारी नम्रता आणि महानता जर आपल्या जीवनामध्ये आली तर दत्तगुरूंनी जे कार्य केलं तशा प्रकारचं कार्य हा माणूस निश्चित करू शकतो. आणि जर अशा प्रकारचं कार्य माणसानं केलं तर जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही असं प्रत्यक्ष वेदांमध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं कार्य करणं गरजेचं आहे. आणि उद्याच्या या दत्त जयंतीच्या निमित्तानं
आपण भगवंताला सांगूया की अशा प्रकारचं कार्य करण्याची प्रेरणा मला दे. दत्तगुरूंसारखे महान गुरु माझ्या जीवनामध्ये येऊ दे आणि मलाही ईश्वरी कार्य समाजापर्यंत घेऊन जाण्याचं जे कृष्णांनी केलं होतं. कृष्णांनी युद्धभूमीवर शंख फुंकला होता. कृष्णांनी अविरतपणे ईश्वरी कार्य केलं, दैवी विचार समाजामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं आणि ते काम दत्तगुरूंनी पुढं केलं. तेच कार्य मलाही करण्याची प्रेरणा दे. माझ्याही जीवनामध्ये हे गुण येऊ दे. हे या दत्त जयंतीच्या निमित्ताने भगवान दत्तांना सांगूया आणि दत्तगुरूंचं स्मरण करूया आणि इथंच थांबूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.